वंचित बहुजन आघाडीच्या लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे। मात्र सोलापूर लोकसभेच्या बाबतीत प्रकाश आंबेडकरांनी सस्पेन्स कायम ठेवला आहे। लोकसभा निवडणुकीसाठी आज बहुजन वंचित आघाडीकडून 37 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे। काँग्रेसकडून जागा वाटपावर तोडगा न निघाल्यामुळे अखेर वंचित आघाडीकडून 48 पैकी 37 उमेदवारांची पहिली यादी अकोल्यात पत्रकार परिषद घेऊन जाहीर करण्यात आली। या यादीमध्ये मात्र वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर कोठून लढणार याबद्दल कोणतीही घोषणा करण्यात आली नाही। पुढील 2 दिवसात राहिलेल्या जागांची घोषणा करण्यात येईल असंही यावेळी सांगण्यात आले। ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या नावाची घोषणा होताच शिंदे आपली उमेदवारी मागे घेतील असा आशावाद वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर धम्मपाल माशाळकर यांनी व्यक्त केलाय। बाळासाहेब आंबेडकरांनी सोलापुरातून लोकसभा निवडणूक लढवावी असा आग्रह सोलापुरातील कार्यकर्ते गेली कित्येक महिने करत आहेत आणि त्यानुसार बाळासाहेबांनी आम्हाला होकार दर्शवलेला आहे। काँग्रेस किंवा इतर पक्षामध्ये अशी चर्चा चालू आहे की बाळासाहेब आंबेडकर जर सोलापुरातून लोकसभा निवडणूक लढवतील तर शिंदे साहेबांच्या मतांवर परिणाम होईल आणि सरळ सरळ भाजप हे विजयी होईल। परंतु मला या ठिकाणी असं सांगायचं आहे की शिंदे साहेब गेली काही वर्ष दलित म्हणून लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत, त्यांना चळवळीची जाण आहे। म्हणून जेव्हा बाळासाहेब आंबेडकर सोलापुरातून लोकसभा मतदारसंघ निवडतील तेव्हा शिंदे साहेब आपली उमेदवारी माघारी घेतील असा आम्हाला खूप मोठा आशावाद आहे। वंचित बहुजन आघाडीच्या यादीत सोलापूरच्या जागेचा निर्णय अजूनही गुलदस्त्यात ठेवण्यात आल्याने सोलापूरच्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी श्वास रोखून धरला आहे। आता सर्वांचे लक्ष दुसऱ्या यादीकडे लागून राहिलं आहे।